नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे. पुढील काही तासातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थमंत्री म्हणून सलग 5व्यांदा निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करतायत आणि निर्मला सीतारामन मांडत असलेला हा अर्थसंकल्प एप्रिल-मे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. आणि या अर्थसंकल्पात महागाई नियंत्रित करणे, वाढती मागणी, रोजगार आणि विकास दर वाढवण्याचं आव्हान सरकार समोर असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पात कर रचनेमध्ये बदल होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आणि त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार देशवासियांना काय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यानंतरची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे येत्या आर्थिक वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था 6 ते 6.8% इतकी वाढेल अशी अपेक्षा आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 चा आर्थिक अहवाल संसदेच्या पटलावर ठेवला आणि आर्थिक सर्वेक्षणात 2023-24 चा विकास दर 6.5% असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. गेल्या 3 वर्षांचा जर विचार केला तर ही वाढ सर्वात कमी असणार आहे, कारण चालू आर्थिक वर्षातील विकास दर 60% असेल असा अंदाज आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार असल्यानं हा मोदी सरकारच्या कार्यकाळातील अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. दरम्यान या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये नेमकं काय असणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. 2023-24 मध्ये देशाचा विकास दर 6.5% असेल तर आर्थिक वर्षात महागाई 6.8% इतकी असेल. आणि आता कर्ज देखील महाग होणार आहेत. रेपो रेट वाढणार आहे. चालू खात्यावरील तूट जी आहे ती देखील होऊ शकते आणि या व्यतिरिक्त या सगळ्याचा जो परिणाम आहे तो घरांच्या किमती वाढण्यावर होऊ शकतो तशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर भांडवली गुंतवणूक देखील वाढणार आहे आणि भारतात थेट परकीय गुंतवणूक वाढलेली आहे. त्यामुळे देशात परकीय चलनाचा पुरेसा साठा उपलब्ध झालाय. या व्यतिरिक्त देशाच्या सेवा क्षेत्रामध्ये 9.1% इतकी वाढ अपेक्षित आहे आणि मार्च 2023 अखेर भारतीय अर्थव्यवस्था $3.5 ट्रिलियन पर्यंत पोहोचेल असं या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये म्हटलं गेलंय.